नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। साखर खडकवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे 2,93,000चे नुकसान। पोलादपूर तालुक्यात गेली 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू असून या पावसात साखर खडकवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे सुमारे 2,93,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की पोलादपूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात साखर खडकवाडी येथे अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने या पावसात सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीची पाईपलाईन संरक्षण कडा लोखंडी जाळी लोखंडी पाईप वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती निवारण तहसील कार्यालयाकडून तलाठी सुनील वैराळे व तलाठी वाघ यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे। सन 2022 सालच्या अतिवृष्टीमध्ये ही पंप हाऊस व इलेक्ट्रिक पंप वाहून गेले होते। यावेळी सुद्धा या विहिरीचे मोठे नुकसान झाले होते। तीच परिस्थिती उद्भवल्याने ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे। पावसाळ्यात वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे येथील विहिरीची उंची वाढवणे तसेच संरक्षण भिंत बांधणे गरजेचे बनले आहे। अन्यथा ग्रामस्थांना पाण्याचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।